अंदाज आपल्या समोर। तर TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार धैर्यशील मोहिते पाटील हे आघाडीवर, माढ्यामधून धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर। हाय प्रोफाईल लढत होती। धैर्यशील मोहिते पाटील यांनी मंडाचं निशाण फडकावल्यानंतर त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांना उमेदवारी जाहीर झाली होती आणि यानंतर धैर्यशील मोहिते पाटील हे आघाडीवर दिसतात। महबूब 100% ही जागा निवडून येणार होती, कारण मागच्या वेळेला माढ्याची जागा ही जी काय भारतीय जनता पार्टीला मिळाली त्याचं कारण हे मोहिते दादाचं कुटुंब हे भारतीय जनता पार्टी सोबत गेलं आणि मोहिते पाटलाचं कुटुंब आणि शरद पवार साहेब ही एकत्रित ताकद ज्या वेळेला झाली आणि उत्तमराव जानकरांनी सोबत यायचा निर्णय घेतला, नारायणआबा पाटलांनी सोबत यायचा निर्णय घेतला, गणपत आबाचे दोन्ही नातू हे त्या ठिकाणी काम करत होते, तिथं रघुनाथ राजे निंबाळकर रामराजेंचे भाऊ ते काम करत होते, मानखटावमध्ये देशमुख साहेब होते किंवा अनेक बाकीची मंडळी होती, त्याच्यामुळे ही जागा आमची निवडून येणारच होती। पण महाराष्ट्रामध्ये तुमच्या पोलचा मी आदर करतो, 25 जागा महाविकास आघाडीला दाखवल्यात, तर ह्या 25 जागेमध्ये किमान अजून 10 जागा ह्या 4 तारखेला वाढतील, 25च्या 35 जागा होतील। जसं देशात एक NDA दाखवतंय, पण इथं महाविकास आघाडीला जो कौल फरक 3चा आहे, हा 3चा नाही तर हा फरक देखील मोठा होईल असं माझं मत आहे। तर माढ्यामधली ही जागा आपण पाहतो, माढ्यातली ही जागा अत्यंत महत्त्वाची प्रतिष्ठेची अशी होती। माढ्यातनं एकेकाळी शरद पवारांनी देखील निवड